काय तुमच्याही मोबाईलच्या कॉलिंग ॲपमध्ये बदल झालेला आहे? अचानक मोबाईलची डायलर स्क्रीन बदलली आहे. तुमचा मोबाईल हॅक तर झाला नाही ना? मी माझी पहिली असलेली डायलर स्क्रीन रिस्टोर करू शकतो का? आणि ती कशी? तर यासाठी या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असता तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यामुळे तुम्हाला नवीन नवीन अशी टेक्नॉलॉजी असलेले व्हिडिओज पाहायला मिळतील. तर चला आपण पाहूया. जर तुमच्याकडे अँड्रॉईड मोबाईल आहे आणि या ॲपमध्ये नेमके काय बदल झाले आहेत हे जाणून घेऊया. आता गुगल फोन ॲपमधील कॉल लॉग आता पूर्वीसारखा ग्रुपिंग व्ह्यू दाखवत नाही आणि प्रत्येक कॉल स्वतंत्रपणे सूचीबद्ध केला जात आहे. याशिवाय कॉल हिस्ट्री, फेवरेट एकत्र करून होम टॅबमध्ये ठेवण्यात आले आहेत. कॉल आता गोलाकार कडा असलेल्या कार्डमध्ये दिसतात. तसेच नवीन फिल्टर सिस्टम आली आहे. त्यामुळे मिस कॉल, स्पॅम, कॉन्टॅक्ट सगळे वेगवेगळे करण्यात आलेले आहेत. तुमचा फोन उचलण्याचा आणि फोन कट करण्याचा सुद्धा प्रोसेसर चेंज करण्यात आलेला आहे. ही नवीन स्क्रीन दिसायला खूपच वेगळी दिसत आहे आणि हाताळण्यासाठी अवघड सुद्धा वाटत आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हे नवे सेटिंग आवडले नसेल तर ते तुम्ही पुन्हा डिलीटही करू शकता. त्यासाठी तुम्ही खालील प्रोसेस निवडा. नंबर 1, फोन कॉलिंग ॲपवर जास्त लाँग प्रेस करा. नंबर 2, त्यानंतर ॲप इन्फो पर्यायावर क्लिक करा. इन्फोमध्ये वरती दिसणाऱ्या 3 डॉट्सवर क्लिक करा. सर्वात शेवटी अनइन्स्टॉल अपडेटवर क्लिक करा. यामुळे तुमच्या ॲपमध्ये रिस्टोर झालेली नवीन सेटिंग निघून जाईल आणि तुमची पहिली असलेली ॲपची सेटिंग सुरू होऊन जाईल. या पद्धतीमुळे तुम्ही तुमचा डायल पॅड आणि डायलर इंटरफेस पहिल्यासारखा करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा.